राज्यात अजूनही मान्सूनची प्रतीक्षा। ठिकठिकाणी मान्सूनपूर्व पावसाच्या सरी। अशोभा चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीवर कोणताही परिणाम नाही। मराठवाड्यात काही ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाच्या सरी। यंदा वरुणराजा बरसणार, शेतकऱ्यांना विश्वास। बी बियाणांच्या खरेदीसाठी कृषी केंद्रावर शेतकऱ्यांनी केली गर्दी। डहाणू तालुक्यातील डेहने तलाईपाडा गाव अंधारात। गावात वीज पुरवठा करणारे 4 खांब तुटले तरी महावितरणचे अधिकारी दुरुस्तीसाठी येईना। वारंवार तक्रार करूनही महावितरणचं दुर्लक्ष। माहिती अधिकारात पाणीपुरवठा योजनेच्या खर्चाला हिशोब मागितला म्हणून माहिती अधिकार कार्यकर्त्याला सरपंचाने दिली धमकी। श्रीरामपूरमधील वडगाव महाकाळ गावामध्ये खुद्द सरपंचानेच केली कार्यकर्त्याच्या भावाला मारहाण। स्मृतिभ्रंश झालेल्या माणसाची स्मृती आली 15 वर्षांनी परत, पण मधल्या काळात जमीन जुमला केला गावच्या सरपंचाने हडप। पुणे जिल्ह्यातली करुण घटना। मान्सूनच्या बातमीने आपण सुरुवात करूया। सध्या सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे ती पावसाची आणि जाणून घेऊयात की पाऊस आता या क्षणाला कुठपर्यंत पोहोचलेला आहे। केरळमध्ये मान्सून दाखल झालेला असला तरीही कोकण किनारपट्टीवर मान्सून दाखल झालेला नाहीये। तसंच कोकणातल्या समुद्रांवरही वाऱ्यांचा वेग मंद झालेला आहे आणि त्यामुळे मान्सून कोकणात अजून सक्रिय झालेला नाहीये। याचबद्दल सांगतात आमचे रत्नागिरीचे ब्युरो चीफ दिनेश केळुसकर। पाऊस आज येईल उद्या येईल अशी प्रतीक्षा करतायत सगळ्या कोकण किनारपट्टीवरचे लोक। मान्सून केरळमध्ये दाखल झालाय पण कोकण किनारपट्टीवर काय तो अजून धडकलेला नाहीये। आणि कोकणातलं हे सगळं वातावरण बघा, रत्नागिरीच्या या सगळ्या भाटे समुद्र किनाऱ्यावर मी आहे। ही भाटेची खाडी आहे पलीकडे तिकडे आणि या सगळ्या खाडीच्या किनाऱ्यावर मच्छीमारांच्या बोटी लागलेल्या आहेत। स्वच्छ आहे आभाळ, कुठेही काही पावसाचा मागमूस दिसत नाहीये आणि इथे वातावरण पण अगदी वारे वाहत नाही आहेत, वारे मंद आहेत। असं सांगण्यात आलं होतं की समुद्रात, अरबी समुद्रात जे चक्रीवादळ तयार होत आहे अशोभा, त्याने इथे वेगाचे वारे वाहतील, परंतु इथे आपण बघतो हे अनेक लोक हौशी मच्छीमार इथे खाडीमध्ये या मासे गळाला लावण्याचं काम करतायत, इथे मासे पकडण्याचं काम करतायत आणि पाऊस नसल्यामुळे त्यांना थोडी इथे संत मिळालेली आहे। पाऊस येईल का कधी, काय वाटतं तुम्हाला? पाऊस येईल काय चिन्ह आहे? पाऊस नाही, 2 दिवसात येईल वाटते पाऊस। 1-2 दिवस संध्याकाळपर्यंत थोडासा पडेल वाटते पाऊस संध्याकाळपर्यंत। परंतु आता हा लेट झालाय ना यावेळी पाऊस? यावर्षी लेट झालाय पाऊस। यावर्षी लेट झालाय पाऊस। आपण बघतो हे सगळे छोटे छोटे मच्छीमार इथे आहेत, गरवतायत इथे, त्यांना कोकणी भाषेत मासे गरवणं म्हणतात। आणि समुद्र पण बघा, समुद्र इथे फारसा खवळलेला दिसत नाहीये। 7 सेंटीमीटर ते 12 सेंटीमीटर इतका पाऊस पडेल असंही हवामान खात्याकडून सांगण्यात आलं होतं। तसे अलर्ट प्रशासनाने जाहीर केले होते, पण इथे आपण बघतो की सगळं समुद्र जो आहे हा शांत आहे आणि इथे कुठल्याही वारे नाही आहेत फारशा वेगाचे आणि स्वच्छ ऊन पडलेलं आहे। त्यामुळे पाऊस आता नेमका कधी दाखल होतोय कोकण किनारपट्टीवर, केरळमधला मान्सूनची वाटचाल ला अनुकूल वातावरण आहे असं सांगितलं जात होतं, परंतु हे अनुकूल वातावरण जर झालं असेल तर तो दाखल व्हायला पाहिजे होता। त्यामुळे आणखी किती दिवस लागतील मान्सून इथे कोकणात दाखल व्हायला ते काही सांगता येत नाही आणि त्याचा अभ्यास सगळा हवामान खातं करतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट विजय बासुतकर सह दिनेश केळुसकर, IBN लोकमत, रत्नागिरी। खरंच काही सांगता येत नाही की नक्की मान्सून म्हणजेच पाऊस हा महाराष्ट्रात केव्हा दाखल होतोय, पण ही प्रतीक्षा काही प्रमाणात थोडीशी संपलेली, कारण काही ठिकाणी मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली आहे। वर्ध्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून उन्हाने हुरपळलेल्या सामान्य नागरिकांना बरसलेल्या पहिल्या पावसाने थंडावा दिलेला आहे। जिल्ह्यात सगळीकडेच उष्णता ही वाढलेली होती, ऊन होतं आणि अशा सगळ्या वातावरणात थोड्या प्रमाणात का होईना या सरी बरसल्यामुळे घामाच्या धारांपासून सगळ्या तिथल्या स्थानिकांची सुटका झालेली आहे। जाऊयात मराठवाड्यात, तिथे जाणून घेऊयात काय परिस्थिती। मराठवाड्यातील बहुतांश भागामध्ये पहिला पाऊस पडल्यानं शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। इतके दिवस बियाणांच्या दुकानांकडे शेतकरी फिरकलाच नव्हता, पण आता बियाणांच्या दुकानावरती शेतकऱ्यांनी गर्दी केली आहे। पेरणीसाठी आता शेतकरी कामाला लागलेले आहेत। बियाणे आणि खतांच्या खरेदीसाठी शेतकरी कृषी केंद्रावर आवर्जून दिसू लागलेले आहेत आणि कापूस आणि मक्याच्या बियाण्यांची जोरदार खरेदी होताना दिसते। याचबद्दल अधिक माहिती देतोय आमचा औरंगाबादचा ब्युरो चीफ सिद्धार्थ गोदाम।
मराठवाड्यात काल 2 दिवसापासून पाऊस चांगला पडतो. काल रात्री चांगला पाऊस पडला, त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत आणि मागच्या अनेक दिवसांपासून खत असेल, बियाणं असेल या दुकानावर गर्दी नव्हती. मात्र आता आपण बघू शकतो औरंगाबाद येथील मोंढ्यामध्ये खरेदीसाठी शेतकरी दुकानात आलेले आहेत आणि विविध बियाणं ते खरेदी करतायत. तुम्ही कुठून आले हो? आम्ही ओरून आलो. बरं, काय पाऊस कसा पडला शिवारात? पाऊस छान पडला आमच्याकडे. हां. आता पेरणी सुरू होत आहे. बरं, काय काय घेतलं तुम्ही? मी भेंडी घेतली आणि कपाशी घेतली. बरं, जास्त कपाशी लावतात का तुमच्या? हो, जास्त कपाशी लावतात. अच्छा. मक्का कपाशी दोन्ही लावतात. आता लागवडीच्या तयारीतच आता सुरुवात आहे. पाऊस कसा पडला? पाऊस आमच्या आजूबाजूला पडला, पण आमचे काही गावं सुटलेले, आम्ही जालन्याहून आलेलो होतो. हा. पण पाऊस पडेल या आशेवर आता बियाणं खरेदी- पडेल हे अशा अपेक्षेनुसारच आता लागवडी च्या तयारीत आहे सध्या. आता डाळिंबाला सुद्धा पाणी नव्हतं, लोकांच्या क्रॅकिंग वगैरे व्हायला लागली होती, फळं फुटायला लागली होती आणि त्याच्यात तेल्यानं जास्त नुकसान केलेलं आहे शेतकऱ्याचं, ज्यांच्याकडे थोडंफार पाणी. बाकी तर लोकांकडे भाजीपाला काहीच नव्हतं आमच्या परिसरात. पण आता कसं शेतकरी येऊ लागला ना? आता अपेक्षा वाढली थोडीशी, तर आता कामाला लागतील लोक. अजून एखादा पाऊस झाला तर लोक जोरात कामाला लागतील. तुमचं काम वाढलेलं आहे, आता धंदा सुरू झालेला आहे. आनंद दरक आपल्यासोबत. आनंद, मला एक सांग, काय सबसिडीचा काय फायदा होणार शेतकऱ्यांना? बहुतेक 100 रुपयाची सबसिडी भेटते. सबसिडी नाही आहे, भाव कमी केलेत गव्हर्नमेंटनं जे आहेत ते. हे कापूस बियाण्यांचे भाव कमी केलेत आणि ते 100 रुपये कमी केल्यामुळे आज शेतकऱ्यांचा, सरकारच्यामुळे शेतकऱ्यांचा 160 कोटी ते 180 कोटीचा फरक पडला. ते पैसे शेतकऱ्यांच्या खिशातले वाचले. कालच्या 2 दिवसाच्या पावसामुळे शेतकरी आता कामाला लागलेले आहेत, बियाणं खरेदी करून घेऊन जातात. मात्र आता कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांकडे शेतकऱ्यांनी वळलं पाहिजे, असं प्रशासनाचंही म्हणणं आहे आणि दुकानदारांचंही म्हणणं आहे. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, IBN लोकमत, औरंगाबाद. चला आशा करूया की यंदा तरी पाऊस हा सगळीकडेच, सगळ्या देशामध्ये म्हणा, महाराष्ट्रात म्हणा, जोरदार बरसेल. यानंतर जाणून घेऊयात पालघरमधली बातमी. पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील डेहणे तलाईपाडा इथे महावितरणचा भोंगळ कारभार जो आहे तो पुन्हा एकदा समोर आलाय. 31 मे महिन्याच्या 31 तारखेला या गावातील विजेचे 4 खांब तुटले आणि त्यामुळे संपूर्ण गावातला वीज पुरवठा खंडित झाला होता. ग्रामस्थांनी वाणगाव महावितरणला तशी तक्रार देखील नोंदवली, पण महावितरणचा एकही कर्मचारी किंवा अधिकारी या ठिकाणी या सगळ्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी देखील फिरकलेला नाहीये आणि त्यामुळे ग्रामस्थांनीच तात्पुरते लाकडी खांब सध्या उभे केलेले आहेत. या मोडलेल्या खांबांसोबतचे इतरही जवळपास 70 ते 80% खांब जे गावातले ते मोडकळीस आलेले आहेत. पावसाळा तोंडावर येऊन ठेपलेला असताना अशा खांबांमुळे जर काही जीवितहानी झाली तर याला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल इथले ग्रामस्थ करतात. याबद्दल महावितरणच्या ऑफिसला भेट दिली असता अधिकारी रजेवर असल्याचं सांगून कर्मचाऱ्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला. 31 तारखेपासून आमच्या गावातले हे पोल संध्याकाळी पडलेले आहेत, सगळे तुटून. त्याच्यानंतर आम्ही 4-5 दिवस अंधारात आहे आणि अजूनपर्यंत MSCB वाल्यांची काय हालचाल आमच्या इथे आलेले पण नाही आणि अजून आम्ही कंप्लेंट 2 वेळा केलं आहे, तरी पण ते काय आलेले नाही. त्याच्यामुळे आम्ही काय केलं, 4 दिवसापूर्वी हे लाकडाचे फ्यूज काढून लाकडाचे पोल उभे केले टेम्पररी लाईट चालू करण्यासाठी आणि तेच कधी पाऊस पडला तर पडले तर परत पोरांना किंवा बैल गाई काय येतील त्यांना नुकसान होईल. आणि आम्ही इकडं रात्री कॉल केला MSCB वाल्याला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही सकाळी येऊ. सकाळी बघितलं तर आम्ही गेलो 8-10 जण MSCB मध्ये, तर तिकडे रिपोर्ट वगैरे लिहिला. संध्याकाळी परत कोणी झालं नाही. 2 तारखेपर्यंत कोणी झालं नाही. 2 तारखेला संध्याकाळी आम्ही स्वतः गावकरी मिळून सर्वांनी लाकडी पोल आणून सर्व आणि उभे करून लाईट चालू केले. डेहणे तलाईपाडा या गावातले ग्रामस्थ महेश माची आपल्याबरोबर फोन लाईनवरती. त्यांनाच आपण विचारूया की आता या क्षणाला त्यांना गावामध्ये वीज नसल्या कारणाने कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतं. महेशजी, कोणत्या समस्या येत आहेत तुम्हाला? 31 तारखेला हे पोल पडले आणि त्या क्षणापासून आपल्या गावात लाईट नाहीये. हा साहेब, आमच्या गावात 31 तारखेला पोल पडले आहेत. आता गेले 8-10 दिवस झाले. वाणगाव MSCB ऑफिसमध्ये आम्ही तक्रार सुद्धा नोंदवली आहे 1 तारखेला, परंतु गावकरी म्हणून साहेबांशी बोलणे सुद्धा झालेले, तरी सुद्धा त्यांचे कर्मचारी कोणत्याही पाहण्यास आलेले नाही. साहेब, कोणत्याही प्रकारच्या काय अपघाती किंवा जीवनहानी होऊन नाही म्हणून आम्ही ते गावकरी मिळून एक विजेच्या पडलेल्या तारा लाकडी पोलवर उभे करून कसे बसे रात्रंदिवस काढत आहोत साहेब. पण तुम्ही किती वेळेस महावितरणच्या कार्यालयात गेलात आणि जेव्हा आपण गेला तक्रार नोंदवली त्या अधिकाऱ्यांनी तुम्हाला काय उत्तरं दिली?
उत्तर आम्हाला अशी दिले, उडातुडीची उत्तरं दिली आहेत की तुम्ही जावा, आम्ही येऊ असं करण्याकरता, तुमचं कामं वगैरे होऊन जातील. पण साहेब आता काय की पावसाळा खूप काही दिवसाकरता येणार आहे, त्यामुळे गावकऱ्यात अधिक संताप आणि भीती निर्माण झालेली आहे साहेब. घरात काय समस्या निर्माण होत आहेत, म्हणजे खास करून सगळं म्हणजे घरच अंधारात असेल अशा वेळी? हो साहेब, घरात दिवसात काही गरमीचं तापमान भयंकर आहे, त्यामुळे उष्णता वाढल्याने ते त्रास होतच आहेत आणि रात्री झोपमोड सुद्धा होत आहेत साहेब. आणि ते आता पोरांच्या चालू आपल्या स्कूल वगैरे चालू होणार आहेत आणि ते शाळा चालू झाल्यानंतर पुढे ते प्रॉब्लेम येणारच आहेत. आता पावसाळा पण जवळ आहे, त्यामुळे आम्हाला जरा खूप भीतीसारखे वाटायला लागले साहेब. धन्यवाद महेशजी आमच्याशी बोलल्याबद्दल. आपण पाहतो या दृश्यांमध्ये की सिमेंटचे खांब असतात आणि ॲल्युमिनियमचे खांब असतात. हे खांब कुठेही दिसत नाहीयेत. हे 4 ते 5 खांब पडलेले आहेत आणि या ठिकाणी लाकडी खांब त्यांनी उभे केलेले. त्या लाकडी खांबावरती त्यांनी त्या सगळ्या विजेचा प्रवाह घेऊन जाणाऱ्या ज्या तारा असतात त्या लाकडी खांबावरती त्यांनी लावलेल्या आहेत. अशा सगळ्या धोकादायक परिस्थितीमध्ये हे गावकरी तिथे वावरतात. गाव सगळं अंधारात आहे. यानंतर आपण जाणून घेऊयात भुसावळमधनं बातमी. भुसावळ शहरातील कुलकर्णींच्या प्लॉटमधील टपाल विभागाच्या सबपोस्ट कचेरी इमारतीची जी स्थिती आहे, अवस्था आहे, ती बिकट झालेली आहे. सोमवारी सकाळी या इमारतीच्या पडदीचा भाग अचानक कोसळला. यात सुदैवाने कोणत्याही प्रकारची हानी झालेली नसली तरी याकडे दुर्लक्ष झाल्यास खडका रोडवरील इमारत दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विवेक नावाच्या या इमारतीची उभारणी जी आहे ती सन 1965 मध्ये झाली होती. आता 60 वर्ष या इमारतीला पूर्ण झालेले आहेत. ही इमारत आता पूर्णपणे मोडकळीस आलेली आहे. पोस्टातील 15 कर्मचाऱ्यांसह 100वर अल्पबचत प्रतिनिधी, ग्राहक आणि परिसरातील नागरिकांचा या कार्यालयाशी रोज संपर्क असतो. इथे ते ये-जा करत असतात. 60 वर्षे जुन्या या इमारतीचे अनेक भाग टप्प्याटप्प्याने कोसळलेले. तोंडावर आलेला पावसाळा पाहता हा धोका अजूनही कायम आहे. नुकसान टाळण्यासाठी कार्यालयाचं स्थलांतर हाच एकमेव पर्याय आहे. आता बातमी आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाची. थकीत ऊस बिलासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने वसंतदादा साखर कारखान्याच्या प्रशासकीय कार्यालयाची तोडफोड केली आहे. यावर्षी गायब झालेल्या ऊसाची थकीत बिलाची रक्कम अद्याप मिळालेली नाही आणि त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज प्रशासकीय कार्यालयाची तोडफोड करून आपला संताप व्यक्त केला. सांगलीच्या वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याने केवळ या वर्षीचेच नव्हे तर गेल्या वर्षीचे गायब झालेल्या ऊसाचे 18 कोटींचं जे बिल आहे ते त्यांना दिलेलं नाहीये. त्यानंतर बातमी आहे अहमदनगरच्या महापालिकेतल्या महापौर पदाच्या निवडणुकीची. अहमदनगर महापालिकेच्या महापौरपदी राष्ट्रवादीचे अभिषेक कळमकर यांची बहुमतानं निवड झाली. आघाडीनं 32 विरुद्ध 29 मतांना युतीला धोबी पछाड दिली आहे. मनसेचे 4 नगरसेवकांनी पक्षादेश झुगारत आघाडीच्या पारड्यात मत टाकल्यानं सत्ता कायम राखण्यामध्ये राष्ट्रवादीला यश आलेलं आहे. शिवसेनेचे उमेदवार सचिन जाधव यांचा 3 मतांनी पराभव झाला होता. बहुमतासाठी 31 मतांची गरज होती. मात्र आघाडीला मनसे आणि अपक्षांची साथ मिळाल्यानं त्यांना 32 मतं मिळाली. पालिकेत सध्या राष्ट्रवादी 17, काँग्रेस 11, शिवसेना 18, भाजप 9 आणि मनसेचे 4 सदस्य आहेत तर अपक्ष 8 या ठिकाणी आहेत. राज्यात युतीची सत्ता आल्यानं महापौर पदाच्या निवडणुकीत सेनेला चमत्काराची अपेक्षा होती. मात्र आघाडीला मनसेची साथ मिळाल्यानं युतीच्या मनसुब्यावर पाणी फिरलं गेलं आणि या निवडणुकीत नगरसेवकांचा घोडेबाजार तेजीत आल्याची चर्चा होती. या घडामोडीनंतर इथे वेळ झाली एका ब्रेकची. ब्रेकनंतर आपण वेगवेगळ्या गावांमधल्या वेगवेगळ्या घडामोडी बघणार आहोत. पहा फक्त IBR लोकमत. ब्रेकनंतर पाहूया पंचायत राजच्या त्रिस्तरीय रचनेच्या फेरआढाव्याची गरज असल्याचं मत गृहराज्यमंत्री राम शिंदेंनी व्यक्त केलंय. अहमदनगरमध्ये ते महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक मेळाव्यात बोलत होते. राज्यात सध्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत अशी रचना आहे. मात्र पदाधिकाऱ्यांमध्ये अधिकारांवरून संभ्रम होत असल्यानं फेरआढाव्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे.
कोणत्याही प्रकारचं काम करत असताना निश्चित स्वरूपामध्ये जे तत्कालीन परिस्थितीमध्ये जो निर्णय घेतला, जी यंत्रणा आपण राबवायचं ठरवलं, तर ती 3 टायर सिस्टीम होती. म्हणून आता पदाधिकाऱ्यामध्ये जो काही भाव निर्माण झालेला आहे की आता याला अधिकार जास्त गेले का त्याला अधिकार जास्त गेले, आणि मग त्यामुळे कोणतीही गोष्ट जर एकदा कालबाह्य झाली अशी लोकांची भावना झाल्याच्या नंतर हे पंचायत राज एकदा फेर आढावा करण्याची आवश्यकता आहे. यानंतर वेळ झाली एका ब्रेकची. पहा फक्त IBN लोकमत. ब्रेकनंतर बघणार आहोत एक वेगळी बातमी अशी की मातंग समाजातल्या एका माणसाला हल्ल्यात मार लागल्याने स्मृतिभ्रंश होतो. तो भरकटत गायब होतो आणि थेट राजस्थानमध्ये एका मंदिरात तब्बल 15 वर्ष सेवा करतो. त्याला आपल्या पूर्वाश्रमीच्या जीवनाची कल्पना जागृत होते आणि तो थेट आपल्या जुन्नर तालुक्यातल्या पारगाव आळे या गावी येतो. इथे आल्यानंतर त्याला लक्षात येतं की आपल्याला 2010 साली मृत घोषित करून त्याची 15 ते 20 एकर जमीन सुद्धा गावातील माजी सरपंचाने हडप केलेली आहे. ही कुठली सिनेमातली कथा नाहीये, तर अनिल नवगिरे या माणसाच्या बाबतीत घडलेली ही खरी गोष्ट आहे. त्याच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी रायचंद शिंदे यांनी. आमच्या प्रतिनिधींनी त्याच्याशी बातचीत केली, एकूण त्याच्याबरोबर नेमकी काय घटना घडली याबद्दलची माहिती जाणून घेतली. हाच तो व्यक्ती आहे ज्याला स्मृतिभ्रंश झाला मार लागल्या कारणाने, आणि थेट त्यानंतर तो राजस्थानमधल्या एका मंदिरात 15 वर्ष तिथल्या देवाची सेवा करत होता. पण ज्यावेळेस त्याची स्मृती परत आली, त्याच्या काही आठवणी ज्यावेळेस जागृत झाल्या, तेव्हा तो पुन्हा त्याच्या जुन्नरमधल्या त्याच्या गावी तो परत आला. तिथे आल्यानंतर तो बघतो तर काय, तर गेल्या 15 वर्षात बरंच काही बदलून गेलेलं होतं. त्याची जी स्वतःची हक्काची जमीन होती ती जमीन देखील तिथल्या सरपंचाने बळकावलेली होती. त्याला मृत घोषित करण्यात आलेलं होतं आणि मृत घोषित करून ही जमीन त्याची बळकावण्यात आलेली होती. आता तो लढतोय पुन्हा एकदा त्याची जमीन, त्याच्या हक्काचं छप्पर त्याला पुन्हा एकदा मिळावं यासाठी. पण आता नेमकी या सगळ्या परिस्थितीची त्याची दखल कशी घेतली जाते हे बघावं लागणार आहे. यानंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. पहा फक्त IBN लोकमत.